नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची फेब्रुवारी 2025 या वर्षाची शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। संच बी ची ही प्रश्नपत्रिका आहे। संच कोणताही असला तरी प्रश्न सारखेच असतात, केवळ प्रश्नांचे क्रमांक हे बदललेले असतात। पेपर क्रमांक 2 माध्यम मराठी, तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी। वेळ हा 2 ते 3:30 वाजेपर्यंत देण्यात आलेला आहे। एकूण 150 गुणांचा हा पेपर आहे आणि पेपर क्रमांक 1 हा देखील 150 गुणांचा असतो। या अगोदरच आपण नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका आणि शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 1 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तुम्हाला जर त्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि त्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत। या प्रश्नपत्रिकेत 2 विभाग आहेत। त्यापैकी विभाग 1 मध्ये तृतीय भाषा विषयासाठी म्हणजे इंग्रजी विषयासाठी 1 ते 25 प्रश्न आहे आणि विभाग 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी विषयासाठी प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 75 असे एकूण 50 प्रश्न म्हणजे तृतीय भाषेचे 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न असे एकूण 75 प्रश्न आहेत। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत। असा एकूण 150 गुणांचा हा पेपर आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी दिला आहे। एकूण 1.5 तास, पेपर क्रमांक 1 ला 1.5 तास आणि पेपर क्रमांक 2 ला 1.5 तास। व्हिडिओ थांबवून प्रश्नपत्रिका त्यातील सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत। वर्तुळ पूर्णपणे रंगवायचे आहे। कोणत्याही प्रकारच्या खानाखुणा चालणार नाहीत। पेन्सिलने उत्तरे रंगवायची नाहीत। निळ्या किंवा काळ्या रंगाच्या बॉल पेनाचाच वापर करायचा आहे। तुम्हाला कच्चे काम करण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर प्रत्येक पानावर मोकळी जागा देण्यात आलेली आहे। तिथेच ते कच्चे काम करायचे आहे। सेक्शन 1 इंग्लिश क्वेश्चन नंबर 1 ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। त्या स्त्रीला काय झालेले आहेत? 4 ऑप्शन दिलेले आहेत, योग्य ऑप्शन निवडायचे आहे। ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे, कफ अँड कोल्ड। इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 2 टू क्वेश्चन 4 रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स। या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे। व्हिडिओ थांबवून पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन नंबर 2 हु वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग। आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 एन एम्पेरर। क्वेश्चन नंबर 3 चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज। आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 ब्युटिफुल गार्डन। या ठिकाणी स्पेस देण्यात आलेले आहे रफ वर्क करण्यासाठी। क्वेश्चन नंबर 4 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स द एम्पेरर एन्जॉय। ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे, वर्किंग इन द गार्डन्स। क्वेश्चन 5 लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह। आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 आय कांट हियर यू। क्वेश्चन नंबर 6 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अ कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम टू कंप्लीट द सेंटेन्स डॅश डॅश थ्रो द गार्बेज हियर। आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 डोंट। क्वेश्चन नंबर 7 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स इट इज 8:45। त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 9:15 वाजलेले आहेत। 9 वाजायला 15 मिनिटे कमी आहेत। क्वेश्चन नंबर 8 चूज द इनकरेक्ट पेयर ऑफ रायमिंग वर्ड्स। आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 टॉल टेल। क्वेश्चन नंबर 9 चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स। आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 माय ब्रदर लिव्स इन मुंबई। क्वेश्चन नंबर 10 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स प्लीज डॅश डॅश फॉर मी। त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 वेट, प्लीज वेट फॉर मी। क्वेश्चन नंबर 11 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 माय फादर इज अ टीचर। क्वेश्चन नंबर 12 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स सम स्टुडंट्स आर प्लेइंग डॅश द स्कूल। आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इन फ्रंट ऑफ। Question number 13. Rearrange the letters to form a meaningful word. Choose the correct alternative.
त्या ठिकाणी लेटर दिलेले आहे, त्यापासून आपल्याला मीनिंगफुल वर्ड तयार करायचे आहे आणि त्यांचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 फ्लॉवर. क्वेश्चन नंबर 14. कंप्लीट द वर्ड रजिस्टर. पॅन, स्पून, ग्राइंडर, नाइफ. आन्सर येईल ऑप्शन नंबर 2 मिक्सर. क्वेश्चन नंबर 15. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. माय फ्रेंड इज डॅश हिज मदर इन द किचन. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 हेल्पिंग. क्वेश्चन नंबर 16. रीड ऑल द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 राजेश सिंग्स नियरली. क्वेश्चन नंबर 17. धिस एरो शोज डॅश डायरेक्शन. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अपवर्ड. क्वेश्चन नंबर 18. फिल इन द ब्लँक्स. डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 राजूस. क्वेश्चन नंबर 19. फाइंड द ऑड मॅन आउट. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 नी. कारण की काइन, किंग आणि काइट तिघा शब्दांमध्ये केचा उच्चार होत आहे. नी मध्ये केचा उच्चार सायलेंट होतो, म्हणून तो ऑड मॅन आउट आहे. क्वेश्चन नंबर 20. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कंप्लीट द सेंटेन्स. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 एक्सक्लेमेशन मार्क. क्वेश्चन नंबर 21. युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द राईट टाईम. व्हॉट विल यू से टू हिम. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुमच्या मित्राने तुम्हाला योग्य वेळी मदत केली तर तुम्ही त्याला काय म्हणाल. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 थँक्यू सो मच. क्वेश्चन नंबर 22. कंप्लीट द ग्राईड ऑफ एनिमल बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. या ठिकाणी तुम्हाला अल्फाबेटचा प्रॉपर सेट निवडायचा आहे, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी प्राण्यांची योग्य नावे येतील. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 BKRC. आणि मग त्या ठिकाणी प्राण्यांची नावे येतील रॅबिट, कांगारू, टायगर, क्रोकोडाईल. क्वेश्चन नंबर 23. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मार्च इज द डॅश मंथ ऑफ द इयर. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 थर्ड. क्वेश्चन नंबर 24. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप्स. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 रेक्टेंगल. क्वेश्चन नंबर 25. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शो द ॲक्शन वर्ड. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 याउंड. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इंग्रजी या विषयावर प्रश्नपत्रिका अभ्यासली. आता बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू. विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी, त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 26. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 117. प्रश्न क्रमांक 27. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 206. प्रश्न क्रमांक 28. सीमा रीमापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. दोघींच्या आजच्या वयाची बेरीज 53 वर्षे असल्यास सीमाचे 6 वर्षानंतरचे वय किती वर्षे असेल. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 36 वर्षे. प्रश्न क्रमांक 29. अनन्या आकांक्षापेक्षा उंच पण अनुष्कापेक्षा बुटकी आहे आणि अनुष्का आर्यापेक्षा बुटकी आणि अनन्यापेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण असेल. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्या. प्रश्न क्रमांक 30. मानवला 5 मावशा व 4 मामा आहेत. त्यांची एक मावशी शिक्षिका आहे, तर शिक्षिका असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती बहिणी व भाऊ आहेत. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 बहिणी व 4 भाऊ. कारण की मानवची आईसुद्धा त्या शिक्षिका मावशीची बहीणच लागणार आहे. त्याच्या कामासाठी या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 31. खालील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13. प्रश्न क्रमांक 32. खालील आकृतीत चौरसांची एकूण संख्या किती असेल. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12. प्रश्न क्रमांक 33. शेजारील आकृतीत घन आकाराच्या फाशाची घडणी दाखवली आहे. या घडणीवरून फासा तयार केला तर निश्चितपणे तो खालीलपैकी कोणता नसेल. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जर तुमचं प्रश्न क्रमांक 33 चे 3 उत्तर बरोबर असेल तर तुम्ही प्रश्न क्रमांक 33 चे तिसरे वर्तुळ काळे करायचे आहे, रंगवायचे आहे. प्रश्न क्रमांक 34 व 35 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा. प्रश्न क्रमांक 34 चे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35.
त्या ठिकाणी प्रश्नाकृती दिलेली आहे। उत्तर आकृतींमधील पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 36 व 37 साठी सूचना। खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा। प्रश्न क्रमांक 36 या ठिकाणी प्रश्नाकृती दिलेली आहे आणि पर्याय क्रमांक 4 ची जी आकृती आहे तसे त्याचे पाण्यातील प्रतिबिंब दिसेल। प्रश्न क्रमांक 37 त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 38 ते 42 साठी सूचना। पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे। तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा। प्रश्न क्रमांक 38 देवराई महाराष्ट्र, शरणवन आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेले आहे। त्याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान, शरणवन राजस्थान। प्रश्न क्रमांक 39 त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 1 ची आकृती येणार आहे। प्रश्न क्रमांक 40 या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 3 ची आकृती येईल। प्रश्न क्रमांक 41 11 साठी 110 तर 13 साठी काय येईल ते सांगायचे आहे। त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 156। पहा त्या ठिकाणी आपण उत्तर सोडवलेले आहे। 11 चा वर्ग 121, 121 मधून 11 गेले 110। पुढे आपल्याला 13 साठी काय आहे ते लिहायचे आहे। 13 चा वर्ग येतो 169, 169 मधून 13 गेले उत्तर येते 156। प्रश्न क्रमांक 42 त्याचे उत्तर येते पर्याय क्रमांक 4 18/11। प्रश्न क्रमांक 43 व 44 साठी सूचना। खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा। प्रश्नाकृती दिलेल्या आहेत आणि उत्तर आकृत्या देण्यात आलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 43 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे। तंतोतंत जुळणारी आकृती ही पर्याय क्रमांक 4 ची आहे। प्रश्न क्रमांक 44 प्रश्नाकृती पहा आणि त्याच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 45 एका रांगेत सलीम मध्यभागी 12व्या क्रमांकावर उभा आहे। त्याच रांगेत अंकिता उजवीकडून 8व्या क्रमांकावर उभी असल्यास तिचा डावीकडून कितवा क्रमांक असेल। त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16। प्रश्न क्रमांक 46 एका बागेत अनुक्रमे गुलाब, मोगरा, लिली, सदाफुली व झेंडूची एकूण 80 फुलझाडे एका रांगेत लावलेली आहेत। तर लिलीचे झाड खालीलपैकी कोणत्या क्रमांकावर असेल तो पर्याय निवडा। त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 68। प्रश्न क्रमांक 47 अनाळ उगवत्या सूर्याकडे पाहत उभा होता। तो त्या स्थितीत डावीकडे 45 अंशाच्या कोनात 2 वेळा वळला तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती असेल। त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम। प्रश्न क्रमांक 48 सुखविंदर आकृतीत दाखविल्याप्रमाणे ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत चालत गेला तर त्याचा डावा हात किती वेळा पूर्वेकडे येईल। त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4 वेळा। त्याचा डावा हात 4 वेळा पूर्वेकडे येईल। प्रश्न क्रमांक 49 2022 या वर्षातील बालिका दिन सोमवारी आला होता तर त्याच वर्षी शिक्षण दिन कोणत्या वारी आला असेल। त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुक्रवारी। प्रश्न क्रमांक 50 बाजूच्या वेन आकृतीत त्रिकोणात खो खो खेळणारे, आयतात कॅरम खेळणारे व वर्तुळात लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शविलेल्या आहेत। यावरून कॅरमपेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त अथवा कमी आहे। त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8 ने जास्त आहे। प्रश्न क्रमांक 51 प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा। त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 120। प्रश्नचिन्हाच्या जागी 120 ही संख्या येईल। प्रश्न क्रमांक 52 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा। त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 29। प्रश्न क्रमांक 53 ते 57 साठी सूचना।
प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत, त्यांचा एक समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. 53 नंबरचा प्रश्न बघा. वसुधा धरती क्षमा. पुढे येते पर्याय क्रमांक 3 अवनी. प्रश्न क्रमांक 54 अमिबा गांडूळ झुरळ. त्याचे उत्तर येते पर्याय क्रमांक 4 गोगलगाय. प्रश्न क्रमांक 55 त्याचे उत्तर येते पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 56 73 71 61 59 आणि तिसऱ्या कंसात आहे 31 29 आणि पुढे येणार आहे पर्याय क्रमांक 1 19 17. प्रश्न क्रमांक 57 28 10 91 पुढे डॅश डॅश दिलेले आहे, त्या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक 2 78. प्रश्न क्रमांक 58 एका सांकेतिक भाषेत 723 बरोबर 6, 392 बरोबर 9, 418 बरोबर 5 असे लिहितात, तर 235 ही संख्या त्याच भाषेत कशी लिहिता येईल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3. प्रश्न क्रमांक 59 एका सांकेतिक भाषेत टेल बरोबर 45 72, सेब बरोबर 60 52 व नोट बरोबर 57 31 असे लिहिले, तर त्याच भाषेत स्लेट हा शब्द कसा लिहाल? सूचना अक्षरे व अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 60 व 61 साठी सूचना संख्या व चिन्हांचा तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 60 त्याचे उत्तर येते पर्याय क्रमांक 2 हॅश. प्रश्न क्रमांक 61 वरील तक्त्यातील दिलेले अंक एकदाच वापरून लहानात लहान 6 अंकी संख्या तयार केल्यास खालीलपैकी कोणता योग्य पर्याय येईल तो निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 62 चित्रकलेच्या तासाला तुम्ही काढलेल्या सुंदर चित्रावर तुमच्या चुकीमुळे पाणी पडले तर तुम्ही काय कराल? 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, पुन्हा दुसरे चित्र काढेन. प्रश्न क्रमांक 63 कोरोनाच्या काळात सरकारी नियमांचे पालन करताना खालीलपैकी कोणाची कृती अयोग्य असेल? 4 कृती दिलेल्या आहेत, त्यापैकी पर्याय क्रमांक 4 ची कृती ही अयोग्य आहे. विद्या घरातून बाहेर पडताना मास्क लावते, परंतु बाहेरून परत आल्यावर हातपाय न धुता घरात वावरते. प्रश्न क्रमांक 64 पहा वर अक्षरमाला दिलेल्या आहेत, त्या अक्षरमालेतील सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते ते पर्यायातून निवडा. पर्याय क्रमांक 3 व हे अक्षर जास्त वेळा आलेले आहे. प्रश्न क्रमांक 65 वृक्ष संवर्धन पंचक्रोशी ऋषी पंचमी कर्मवीर अदृश्य ज्ञानकुंभ अथर्वशीर्ष या अक्षर समूहात एकूण जोडाक्षरे किती आहेत? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8. प्रश्न क्रमांक 66 वरती अंकमालिका देण्यात आलेली आहे. वरील मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यांपैकी किती विषम संख्या वर्गसंख्या तयार होतात? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3. प्रश्न क्रमांक 67 वरील इंग्रजी अक्षर मालिकेतील उजवीकडून 12वे 18वे 21वे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण इंग्रजी शब्दांचे मधले अक्षर कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ई. प्रश्न क्रमांक 68 ते 72 साठी सूचना गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 68 मध्ये गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक 3 डझन. प्रश्न क्रमांक 69 गटात न बसणारे पद ओळखायचे आहेत आणि गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर, कारण की बाकी जे नावे आहेत त्या राज्याच्या राजधानी आहेत आणि ही उपराजधानी आहे. प्रश्न क्रमांक 70 त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कारण की बाकी ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांचे समान भाग आहेत, पण पर्याय क्रमांक 3 ची जी आकृती आहे तिचे असमान भाग पाडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 71 त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 72 त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2313. प्रश्न क्रमांक 73 खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 221. प्रश्न क्रमांक 74 खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 ची आकृती ही प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. प्रश्न क्रमांक 75 पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता चिन्हांचा गट येईल ते पर्यायातून निवडा.
त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2च्या चिन्हाचा गट त्या ठिकाणी येईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 2 उत्तरांसहित अभ्यासला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.